मगाशी आपण सिम्पल क्यूब, बॉडी सेंटर्ड क्यूब आणि फेस सेंटर्ड अशा 3 अरेंजमेंट्स बघितल्या. पण इन जनरल क्रिस्टल सिस्टीम्स ह्या 14 टाईपच्या असतात, 14 टाईप्स. सो पॉइंट्स कॅन बी अरेंज्ड इन 14 जॉमेट्रिकल अरेंजमेंट्स इन 3 डायमेन्शन्स अँड दे आर कॉल्ड 14 ब्रावे लॅटिसेस. त्याबद्दल आपण आता बघूयात. तर व्हेरिएबल्स कुठले असतील? साईड्स, अँगल्स आणि युनिट सेलचे टाईप. ह्या 3 व्हेरिएबल्सपासून आपण 7 क्रिस्टल सिस्टीम्स बनवू शकतो. ह्याचा अर्थ काय की मगाशी जसं आपण क्यूब बघितला जो स्क्वेअरपासून बनला होता, स्क्वेअरपासून बनल्यामुळे काय झालं की त्याच्या प्रत्येक साईडची मेजरमेंट ही सेम होती. लेंथ इक्वल टू ब्रेड्थ इक्वल टू हाईट. हाईट ही अशी झेड ॲक्सिसवर जी पेजमधून बाहेर येते. तर सिम्पल क्यूबिक सेल जो स्क्वेअरपासून बनला होता त्या केसमध्ये ए इक्वल टू बी इक्वल टू सी इक्वल टू ए असं येईल. पण जर हे आपण बदलू शकलो, म्हणजे समजा ही बाजू आपण ए ठेवली आणि ही बाजू थोडी मोठी केली, असा जर आपण एक रेक्टँगल ड्रॉ केला तर त्याच्यापासून सुद्धा एक लॅटिस बनवू शकतो. सो साईड्स चेंज करून किंवा अँगल्स चेंज करून, आत्ताच्या केसमध्ये आपण 90 डिग्रीजच सगळे अँगल्स पकडतो आहे, पण ते पण आपण अल्फा, बीटा आणि गॅमा बदलले. आणि युनिट सेलचे टाईप्स म्हणजे बॉडी सेंटर्ड आहे की फेस सेंटर्ड आहे की बेस सेंटर्ड आहे की सिम्पल क्यूबिक सेल आहे, त्या बेसिसवर आपण 7 सिस्टीम्स बनवू शकतो. आता आपण 7 क्रिस्टल सिस्टीम्स बघूयात. पहिली आहे क्यूबिक. स्क्वेअरपासून बनल्यामुळे ए इक्वल टू बी इक्वल टू सी आणि सगळे अँगल्स अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्रीज. म्हणजे एक्स ॲक्सिसवरची लेंथ ए, वाय ॲक्सिसवरची लेंथ बी, झेड ॲक्सिसवरची लेंथ सी, ह्या तिन्ही लेंथ सेम असतील. अँगल्स एक्स ॲक्सिसच्या ऑपोजिटचा अल्फा, वायच्या ऑपोजिटचा बीटा, झेडच्या ऑपोजिटचा गॅमा हे सेम असतील आणि त्यांची मेजरमेंट असेल 90 डिग्रीज. त्यापासून बनली क्यूबिक क्रिस्टल सिस्टीम. आता क्यूबिक क्रिस्टल सिस्टीममध्ये अजून सबटाईप्स असू शकतात की तो सिम्पल क्यूबिक आहे की बॉडी सेंटर्ड आहे की फेस सेंटर्ड आहे, हे आपण मागे बघितलं होतं. ऑर्थोरोम्बिकमध्ये ए इज नॉट इक्वल टू बी अँड दॅट इज नॉट इक्वल टू सी, पण सगळे अँगल्स मात्र 90 डिग्रीज असतील. म्हणजेच काय की हे रेक्टँगलपासून बनलेलं असेल, ज्या केसमध्ये ए इज नॉट इक्वल टू बी आणि सी जी झेड ॲक्सिस पेजच्या बाहेर येते त्याची सुद्धा लेंथ ह्या दोघांपेक्षा वेगळी असेल, पण अँगल्स मात्र सगळे 90 डिग्रीज असतील. टेट्रागोनलमध्ये काय आहे? ए इक्वल टू बी म्हणजे बेसचा एक स्क्वेअर आपण आहे असं समजू शकतो. अज्युम करूयात की हा बेसचा स्क्वेअर आहे, पण सी जी लेंथ आहे ती मात्र वेगळी असेल आणि ऑल अँगल्स आर 90 डिग्रीज. दॅट इज अ टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टम. फोर्थ, मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकमध्ये काय? ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. परत ऑर्थोरोम्बिक सारखं दिसेल ते, पण अँगल्स मात्र 2च 90 डिग्रीज आहेत, एक्स ॲक्सिसच्या ऑपोजिटचा आणि झेड ॲक्सिसच्या ऑपोजिटचा. बीटा जो अँगल आहे तो 120 डिग्रीज नसेल. दॅट कॅन बी एनी अदर मेजर एक्सेप्ट 120 डिग्रीज. रोम्बोहिड्रल किंवा ट्रायगोनलमध्ये काय होतं? ए इक्वल टू बी इक्वल टू सी क्यूबसारखं, पण अँगल्स मात्र 90 डिग्रीज नाही आहेत. ओके, ते मी इथे दाखवायचा प्रयत्न केला. ए इक्वल टू बी इक्वल टू सी, पण अँगल्स मात्र 90 डिग्रीज नाही आहेत. म्हणजे हा अँगल 90 नाही आहे, हा अँगल 90 नाही आहे. ओके. ट्रायक्लिनिकमध्ये ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी आणि तिन्ही अँगल्स एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. लास्ट वन इज हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टम. हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टममध्ये ए इक्वल टू बी बेसचा स्क्वेअर बट दॅट इज नॉट इक्वल टू सी, सो हाईट वेगळी असेल. अल्फा इक्वल टू बीटा विच इज इक्वल टू 90 डिग्री. सो यू हॅव टू ऑब्झर्व की हे सिमिलर दिसतं आहे आत्तापर्यंत. But gamma is definitely 120 degrees. That is a hexagonal crystal system. Okay, इथला gamma 120 degrees दाखवला. So these are the 7 crystal systems आणि त्याच्या सबटाइप्स मिळून 14 ब्रॅवे लॅटिसेस होतात. हे सबटाइप्स कुठले असतील की बॉडी सेंटर्ड आहे, म्हणजे एखादा समजा रोम्बोहिड्रल असला तर तो बॉडी सेंटर्ड आहे, फेस सेंटर्ड आहे,
की सिम्पल आहे. असे सगळ्यांचे कॉम्बिनेशन्स मिळून 14 ब्रावे लॅटिस बनतील.